उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथे सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। सोलापुरातील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा या होत्या। प्रारंभी श्राविका संस्थेच्या संस्थापिका पंडिता पद्मश्री सुमतीबाई शहा आणि उमाबाई श्राविका विद्यालयाच्या प्रथम मुख्याध्यापिका विद्युल्लता शहा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। प्रशालेतील संगीत संचाद्वारे गायलेल्या सुमधुर स्वागतगीताद्वारे अतिथींचं शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आलं। विद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे यांनी प्रास्ताविक केलं। प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित आणि पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी माजी शिक्षकांचा परिचय करून दिला। इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व मान्यवरांचं औक्षण, बुके आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी रामेश्वरी बंडगर आणि श्रद्धा कांबळे यांनी आपली भाषणं सादर केली। नव्यानंच सुरू केलेल्या स्मार्ट बोर्डद्वारे श्राविका संस्थेच्या वाटचालीवर आधारित प्रशालेतील सहशिक्षक अनंत बळ्ळे, अभिजित पाटील, ऋषभ सोनटक्के यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या हिस्ट्री ऑफ श्राविका ही चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत आणि प्रीती वऱ्हाडे यांनी तर आभार सोनल आळंद यांनी मानले। फलकलेखन प्रवीण कंदले तर क्रीडा शिक्षक सुहास छंछुरे यांचं सहकार्य लाभलं। सुंदर रांगोळीचं रेखाटन केतकी सोनटक्के, सरस्वती शेटे यांनी केलं।